श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आजचा विषय आहे बघा अधिक मास। अधिक मास केव्हा सुरुवात होणार आहे, कधी संपणार आहे, तसेच या महिन्यामध्ये व्रत वैकल्य कोणते आपण करू शकतो, तसेच व्रत वैकल्य करत असताना आपण दान पुण्य सुद्धा या महिन्यामध्ये करू शकतो। आपल्याला पुण्यप्राप्ती जास्त प्रमाणात हवी असेल तर या 3 वर्षाचं पुण्यप्राप्ती मिळवण्यासाठी हा 1 महिना जो असतो हा दिलेला असतो। आणि या महिन्यात आपण जेवढं काही पुण्य करत असतो, दान धर्म करत असतो, त्याच्या 100 पटीने आपल्याला मिळत असतं। म्हणून हा महिना खूप महत्त्वपूर्ण ठरत असतो। या महिन्याला बघा सुरुवात होणार आहे 17 मे 2026 या दिवशी, तर 15 जून 2026 या दिवशी संपणार आहे। अधिक महिन्याला बघा, अधिक महिना जो असतो 33 महिन्यानंतर आलेला असतो, हे लक्षात घ्या। आणि म्हणून 33 संख्येला खूप महत्त्व दिलं जातं या महिन्यामध्ये। अधिक महिन्याला मलमास, पुरुषोत्तम मास, तसेच धोंड्याचा महिना सुद्धा आपण संबोधत असतो। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी या महिन्याला जाणतो। पण या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची असते। तसेच व्रत वैकल्य सुद्धा केली जातात। आता अधिक महिन्यामध्ये 33 संख्येला देखील जास्त प्रमाणात महत्त्व दिलं जातं आणि ते कशा पद्धतीने ते आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, या महिन्यामध्ये व्रत वैकल्य करत असताना बरेचसे विविध प्रकारचे व्रत वैकल्य केले जातात। बऱ्याच ठिकाणी बघा व्रत करत असताना या महिन्याभरामध्ये व्रत करत असतात आणि संध्याकाळी उपवास सोडत असतात। अशा पद्धतीने सुद्धा उपवास केला जातो। या महिन्यामध्ये बरेच लोक मौन व्रत सुद्धा धारण करत असतात। दिवसभर बोलत नाही, संध्याकाळी बोलतात। तुमच्या इच्छेप्रमाणे मौन धारण करून अशा पद्धतीने मौन धारण केल्याने आपल्यामध्ये एक एनर्जी क्रिएट होत असते। लक्षात ठेवा, आपली ऊर्जा आपल्यामध्ये सामावलेली राहते, ती बाहेर जात नाही। हा सुद्धा मौन उपवासाचा खूप फायदा राहत असतो। बरेच लोक अशा पद्धतीने करतात। तर बरेच लोक काहीतरी खाण्यामध्ये बघा, काहीतरी वस्तू जी असते, एक वस्तू जी असते ती महिनाभर खात नाही आणि हा सुद्धा एक उपवासाचा भाग येत असतो। ती वस्तूचं दान पुण्य ते करत असतात। जेव्हा महिना संपतो त्या दिवशी ब्राह्मणाला त्या वस्तूचं दान करत असतात आणि त्या पद्धतीने उपवासाची सांगता करत असतात। या पद्धतीने विविध प्रकारे व्रत या महिन्यामध्ये केले जातात। भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सुद्धा आराधना केली जाते। यामध्ये जर म्हटलं आपण तर व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपण 21 दिवसीय 3 दिवसीय आपण करू शकतो। ते कशा पद्धतीने करावं तो मी दुसरा व्हिडिओ टाकेल। त्याच पद्धतीने सत्यनारायण पूजा जी असते, जी आपण पौर्णिमेला घरच्या घरी करत असतो, त्याच पद्धतीने सत्यनारायण पूजा सुद्धा आपण आपल्या घरामध्ये जर बघा आपण वर्षभरात करत असतो। पौर्णिमा या 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा येत असतात, बरोबर। तर आपली पौर्णिमा एखादी स्किप होत असते, तुम्हाला जमत नाही, सुत्तक असतं, विटाळ असतं, जमत नाही, ड्युटीमुळे जमत नाही, तर तुम्हाला सांगेल अधिक मास जो महिना असतो त्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते। म्हणून आपल्याला अधिक महिन्यामध्ये सुद्धा आपण जर कंटिन्यू 10 दिवस सत्यनारायण पूजा आपण मांडून ठेवा, जशी पौर्णिमेला असते त्या प्रकारे, आणि आपण 10 दिवस सलग सत्यनारायण पूजा सुद्धा आपण करू शकतो। या पद्धतीने भगवान विष्णूंची अतिउच्च कोटीच्या या सेवा आपण या महिन्यामध्ये करू शकतो। तसेच तुम्हाला सांगेल विष्णू सहस्रनाम जे आहे याचं सुद्धा आपण अधिक महिन्यामध्ये दररोज पठण करू शकतो। तुमची इच्छा असेल तर दररोज तुम्ही सायंकाळी असू द्या, सायंकाळी केलं तर अतिउत्तम ठरत असतं। व्यंकटेश स्तोत्र असू द्या किंवा विष्णू सहस्रनाम असू द्या, यांचं पठण करण्याला खूप महत्त्व दिलं जातं। पुरुषोत्तम जे आहेत, हे नाव जे आहे ते भगवान विष्णूंचं आहे। पुरुषोत्तम मास भगवान विष्णूंना समर्पित आहे, हे लक्षात घ्या। जेवढी तुम्ही पुण्यप्राप्ती या महिन्यामध्ये करता येईल तेवढी जास्त प्रमाणात पुण्यप्राप्ती या महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे। तसेच तुम्हाला सांगेल बघा, दान धर्म करायला सुद्धा या महिन्यामध्ये खूप महत्त्व दिलं जातं। त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल सवत्स दान सुद्धा केलं जातं। आता सवत्स दान म्हणजे काय, तर गाय आणि वासरू यांचं दान केलं जातं। आपल्याकडून जर होत नसेल तर बघा मूर्ती असते, गाय आणि वासरूची जी मूर्ती असते आपल्या देवघरामध्ये आपण ठेवत असतो, ती सुद्धा दान केली तरी सुद्धा चालेल। आता दान करत असताना जावाई आणि मुलगी जी असते ते भगवान विष्णू आणि लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो, अशी कल्पना आहे आणि अशी मान्यता सुद्धा आहे। आपली बघा मुलगी असली तर आपली ती लक्ष्मी स्वरूपात असते। जेव्हा जन्माला येते मुलगी तेव्हा आपण काय म्हणतो, माझ्या घरी लक्ष्मी आली। जर लक्ष्मी असली तर तिचे मिस्टर विष्णू असलेच ना, मग तर त्या स्वरूपात आपण त्यांना समजून आपण दान पुण्य करू शकतो। त्यांना
गाय वत्स म्हणजेच गाय आणि वासरूची मूर्ती आपण दान करू शकतो. तसेच तुम्हाला सांगेल त्यांना सोनं, तांबं, चांदी जे तुम्हाला शक्य होईल तुमच्या परिस्थितीनुसार ते तुम्ही दानधर्मामध्ये करू शकतात, दान करू शकतात. नंतर तुम्हाला सांगेल आपल्या मुलीला आपण जोडवेसुद्धा वाढवून देऊ शकतो. या अधिक मासमध्ये खूप त्याचं महत्त्व आहे आणि नक्कीच अशी मान्यता आहे की जोडवे वाढवून दिल्याने त्याचं पतीचं आयुष्य वाढत असतं, म्हणून आपण जोडवेसुद्धा वाढवून देऊ शकतो. तसेच ही सौभाग्याचा अलंकार आहे, म्हणून हे आईवडिलांकडून बघा वाढवून जेव्हा मिळतं तो आनंद खूप वेगळा असतो आणि मुलीचं सौभाग्याची वाढ त्यामध्ये होत असते. तसेच तुम्हाला सांगेल आपल्या आईची ओटीसुद्धा या महिन्यामध्ये भरली जाते. ही सुद्धा एक म्हणजे खूप सुंदर अशी त्यामधली पूजा आहे आणि नक्कीच आपण ओटी कशी भरावी ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर या पद्धतीने या विविध प्रकारच्या ज्या सेवा आहेत हे आपण अधिक महिन्यामध्ये करू शकतो. अधिक महिन्यामध्ये या गोष्टी केल्याने तसेच तुम्हाला सांगेल तुम्ही जे काही व्रत वैकल्य करत आहेत, कुठलंही व्रत वैकल्य असू द्या, ते संकल्प करून आपण करावं. ते केल्यानंतर आपण दानधर्म करत असताना हे ब्राह्मण जे असतात ब्राह्मणांना दान करा असं मी सांगेल. ब्राह्मणाला दान करत असताना कुठलीही वस्तू असू द्या, तुम्ही जर एखादी वस्तू खाणार नाहीत व 1 महिना व्रत करत आहेत त्या वस्तूचं दान किंवा दुसऱ्या कोणत्याही वस्तूचं दानमध्ये बघा बताशांना खूप महत्त्व दिलं जातं, अनारसे असतात त्यांना महत्त्व दिलं जातं. तर अशा वस्तू या 33 वस्तू आपण दान स्वरूपात देऊ शकतो. तर या पद्धतीने आपण ब्राह्मणांना दानसुद्धा या अधिक मासमध्ये करू शकतो. या महिन्यामध्ये जेवढं आपण दान पुण्य करणार आहोत तेवढी आपल्याकडे लक्ष्मी माता आकर्षित होत असते, म्हणजे त्याच्या 100 पटीने आपली परिस्थिती चांगली बनत असते. आपले हात जे असतात ते नेहमी दानाचे असतात हे लक्षात घ्या, म्हणजे आपल्या हातात नेहमी दान करणारे असावेत असं महाराजांना सांगावं आणि भगवान विष्णूंची आपण आराधना करावी. या महिन्यामध्ये तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीची आराधना नक्कीच करा असं सांगेल. याने आपल्या घरातील आर्थिक प्रॉब्लेम जे असतील ते मार्गी लागण्यासाठी खूप मदत होईल आणि आपलं पुण्यप्राप्ती कमवून घेण्यासाठी खूप या महिन्याला महत्त्व आहे. म्हणून हा महिना जो असतो हा 33 महिन्यानंतर येत असतो, म्हणून 33 अंकाला खूप जास्त प्रमाणात महत्त्व दिलं जातं. भगवान विष्णूंनीच म्हणजेच काय श्रीकृष्णाने सुद्धा पांडवांना हे व्रत जे होतं ते त्यांनी केलं होतं, म्हणून त्यांना राज्य हे परत मिळालं होतं. त्यांनी सुद्धा अधिक मासमध्ये व्रत केले होते, दान पुण्य केले होते, म्हणून त्यांना त्यांचे राज्य परत मिळाले. जे गेलेलं वैभव होतं ते सुद्धा वापस मिळालं होतं. तर या पद्धतीने आपण अधिक मासमध्ये ज्या काही पूजा असतात, व्रत वैकल्य असतात ते करू शकतो. नक्कीच यापैकी कुठलीही सेवा तुम्ही करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा किंवा व्रत जे असतात ते या अधिक मासमध्ये करू शकतात. चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.